तमाशात काम करणारी पहिली स्त्री ती नगर जिल्ह्यामधली होती, पण नक्की कुठली होती? ती तमाशामध्ये कशी आली? तिची आणि पठ्ठे बापूराव यांची लव्ह स्टोरी कशी होती? आज आपण पाहणार आहोत कहाणी पवळाची. पाठीमागच्या भागामध्ये आपण पाहिलं की पठ्ठे बापूराव यांची सुरुवात होते, त्यानंतर त्यांचं बालपण आणि त्यांचं तमाशाचं वेड. या भागामध्ये पवळा आणि पठ्ठे बापूराव यांच्यातील संबंध आणि त्यांचा तमाशा. तर पूर्वीचं अहमदनगर हे आत्ताचं अहिल्यानगर झालेलं आहे. तर त्या अहिल्यानगर जिल्ह्यामधील संगमनेर तालुका आहे, त्या ठिकाणचं पावसे हिवरगाव नावाचं गाव आहे. तर या गावामध्ये, या भागामध्ये तानाजी भालेराव नावाचे एक गृहस्थ राहत होते. त्यांच्याबरोबर ती त्यांच्या पत्नी होत्या, त्यांचं नाव आहे रेऊबाई. आता हे पती पत्नी जे आहेत ते अत्यंत गरीब अशा पद्धतीचं कुटुंब आहे आणि मोलमजुरी करणारा हा परिवार आहे. तर त्यांना एक मुलगी झाली, तिचं नाव ठेवलं पवळा. आता आईवडिलांनी खंडोबाला नवस केला होता की जर बाळंतपण सुखरूप झालं तर ती जी जर मुलगी झाली तर तिला देवाची मुरळी म्हणून तिला सोडण्यात येईल. आता मुलगी झाली, नंतर त्या मुलीचं देवाबरोबर ती लग्न लावण्यात आलं आणि ती बनली देवदासी. आता आयुष्यभर देवासाठी तिला नाचगाणं करावं लागणार होतं आणि हे शिकण्यासाठी आता तिला डान्स वगैरे शिकायचा होता, देवासाठी मुरळी म्हणून नाचायचं होतं. आणि हे शिकण्यासाठी वाघापूर नावाच्या गावामध्ये तिची बहीण दिलेली होती. तर त्या बहिणीकडे ती गेली. त्या भागामध्ये हरिबाबा घोलप नावाचे एक तमासगीर होते आणि ते तमासगीर पवळाला डान्स शिकवत होते आणि नंतर पुढं ती त्यांच्याच फडामध्ये नाचायला लागली. आता त्या काळामध्ये पुरुष जे आहेत ते बायकांचे कपडे घालायचे आणि नाचायचे, म्हणून त्यांना नाचे म्हटलं जायचं. पण त्यानंतर पवळा जी आहे ती पहिली अशी डान्सर बनली, नृत्यांगना बनली की जिनं हरिबाबा यांच्या तमाशामध्ये नाचायला सुरुवात केली आणि याचा यांच्या तमाशाला प्रचंड फायदा झालेला होता. म्हणजे एक बाई नाचते म्हटल्यानंतर, म्हणजे रिअल बाई नाचते, त्यांना अगोदर माहीत असायचं पुरुष नाचतात, पण आता रिअल बाई नाचते म्हटल्यानंतर लोकांची गर्दी वाढायला लागली होती आणि त्यामुळे त्या तमाशाला आणि पवळाला पैसा आणि प्रसिद्धी मिळायला लागलेली होती. आणि हरिबाबा जे आहेत, म्हणजे ज्यांचा तमाशा होता ते मालक जे आहेत ते पैशामध्ये खेळायला लागले होते. पण अचानकपणे एक दिवस हरिबाबांनी जाहीर केलं, मी माझा तमाशा बंद करत आहे. का? तर जग हे नश्वर आहे. तुम्ही काय घेऊन आला आणि काय घेऊन जाणार आहात? आपण एकटेच येतो आणि एकटेच जातो. आता हे ऐकल्यानंतर लोकांना कळलं की हरिबाबा आता संत बनलेले आहेत आणि मग सगळ्या कलाकारांनी त्यांचं दर्शन घेतलं आणि नवीन तमाशामध्ये निघून गेले. गावोगावी जायचे, कीर्तन करायचे आणि अशा पद्धतीनं त्यांचं काम सुरू झालेलं होतं. आता ही जी पवळा आहे ती त्यानंतर नामा धुळवडकर यांचा तमाशा होता, त्या तमाशामध्ये गेली आणि तिथं काम करायला लागली होती. आणि यामुळे मग त्या तमाशाला सुद्धा याचा फायदा झाला, हिलासुद्धा त्याचा फायदा झाला होता. आता एका बाजूला एका तमाशामध्ये एक सौंदर्याची दर्या, नृत्य बिजली असणारी पवळा ही काम करत होती, कला सादर करत होती, नृत्य करत होते. तर दुसरीकडे पठ्ठे बापूराव त्यांचं काम करत होते. त्यांच्या पद्धतीनं ते तमाशामध्ये गाणं गात होते, त्यानंतर पोवाडा म्हणत होते, लावणी म्हणत होते. आता नियती या दोघांची भेट घडवून आणणार होती आणि तो दिवस उजाडला. एक तमाशाचा सामना होता आणि पठ्ठे बापूराव यांना आव्हान देण्यात आलेलं होतं आणि त्यांनी ते आव्हान स्वीकारलेलं होतं. आणि या ठिकाणी अट एकच होती आणि ती म्हणजे पवळा. म्हणजे जो कोणी तमाशा जो आहे तो तमाशा जर जिंकला तर त्या तमाशामध्ये पवळा काम करेल. आता बापूराव जे आहेत ते हट्टाला पेटले होते, जुगलबंदी सुरू झालेली होती आणि अखेर शेवटी बापूराव म्हणजे पठ्ठे बापूरावांनी पवळा हिला जिंकलं आणि एका लावणीला लावण्यवती भेटली, शब्दांना अर्थ मिळाला, बुद्धीला सौंदर्य भेटलं आणि एक अजरामर अशा पद्धतीची जोडी तयार झालेली होती. आता अगोदरच पठ्ठे बापूराव यांचा तमाशा गाजत होता आणि त्याच्यामध्ये आता पवळा दाखल झाली आणि आता अगोदर पवळाही लोकप्रिय होती, बापूरावही लोकप्रिय होते आणि त्यामुळे मग तो तमाशा जो आहे तो अजूनच लोकांपर्यंत जास्त पोहोचलेला होता. पठ्ठे बापूराव काव्य करायचे, पवळा नृत्य करायचे आणि पब्लिक बेभान होऊन बेभान व्हायची आणि तमाशा डोक्यावर घ्यायचे. या काळात यांना प्रचंड पैसा मिळत होता, प्रचंड प्रसिद्धी मिळत होती. आणि पठ्ठे बापूराव यांचं जगणं हे राजे राजवाड्यांप्रमाणे होतं, हे मी अगोदरच्या भागात सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे
पवळासुद्धा एखाद्या महाराणीप्रमाणे जगत होती. म्हणजे रेशमाची पैठणी, त्यानंतर गळ्यामध्ये सोन्याचे दागिने, दंडामध्ये बाजूबंद, कानामध्ये कर्णफुले, त्यानंतर सोन्याचं गोखरू, सोन्याच्या बांगड्या, सोन्याच्या अंगठ्या, नाकामध्ये सोन्याची चमकी, वेणीमध्ये सोन्याचा गोफ, अशा पद्धतीनं मूर्तिमंत सोन्याची आणि सौंदर्याची ती खान बनलेली होती. आणि ती तिच्या गावाकडे जायची. त्या गावाकडे जात असताना खास मेणा असायचा आणि त्या मेणामध्ये ती बसायची आणि सेवेला तिच्या लोक असायची आणि लोक तिला पाहायला असं रस्त्याच्या बाजूला उभी राहायची. इतकी तिची लोकप्रियता झाली होती. आणि तिनं गावाकडे जमीन खरेदी केली होती. त्या ठिकाणी तिनं बगीचा तयार केलेला होता, चांगलं घर बांधून घेतलेलं होतं आणि ती अत्यंत आनंदाने, अत्यंत समाधानाने आणि अत्यंत श्रीमंतीमध्ये एखाद्या महाराणीप्रमाणे जगत होती. आता पठ्ठेबापूराव आणि पवळा एकत्र राहत होते, एकत्र फिरत होते, एकत्र काम करत होते. आता या दोघांवरती लोक जळत होते, कारण यांना यश पण तेवढं मिळत होतं, पैसा पण तेवढा मिळत होता. आणि मग काही लोकांनी या दोघांवरती बहिष्कार टाकायचं ठरवलं होतं. कारण पठ्ठेबापूराव हे ब्राह्मण आहेत, पवळा दलित आहे आणि दोघंही समाज वाटवत आहेत आणि आपापला धर्म सोडत आहेत. आणि त्यामुळे त्यांचा तमाशा बंद पाडायचा असं बाकीच्यांनी ठरवलं. आणि यांच्या तमाशात काम करणारी जी मंडळी होती त्या मंडळींना पिना मारायला यांनी सुरुवात केली. आता जी बाकीची मंडळी होती ते म्हणजे आता जाती वगैरेचं मी नाव घेत नाही, पण वेगवेगळ्या समाजातली मंडळी होती. आणि त्यामुळे मग या सगळ्या मंडळींना बाकीच्यांनी पिना मारून मारून त्यांना त्या तमाशातनं बाहेर काढलं. आणि त्यामुळे पठ्ठेबापूराव यांचा तमाशा या लोकांनी, आपल्या जवळच्या लोकांनी बंद पाडला होता. आता करायचं काय? म्हणजे एक नंबरचा हा तमाशा होता. त्या तमाशाच्या जीवावरती थिएटरवालेसुद्धा पैसा कमवत होते, ठेकेदारसुद्धा पैसा कमवत होते आणि कलाकारसुद्धा पैसा कमवत होते. आणि असं असताना तो अचानकपणे बंद पडलेला आहे. आणि आता सगळ्यांच्या समोर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आता यावेळेस याच्यातनं मार्ग काढायचा कसा म्हणून एक मीटिंग बोलवली होती. आणि यावेळी त्या मीटिंगला पवळा आणि बापूराव हे जाणार होते. आता हे दोघंही त्यावेळी म्हणजे त्या काळामध्ये कामाठी चाळ होती, त्या चाळीमध्ये ताईबाई परिंचेकर नावाच्या महिला राहत होत्या, त्यांच्या घरात हे राहत होते. आता ताईबाई परिंचेकर हे नाव लक्षात ठेवा, कारण निस्वार्थीपणा काय असतो, माणुसकी काय असते, हे ह्या बाईकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं. आता ती किती महान होती हे आपल्याला पुढच्या भागामध्ये कळणार आहे. असो, तर आता पवळा आणि बापूराव हे मीटिंगला आलेले आहेत. तमाशा बंद पडलेला आहे आणि यांच्यामध्ये आता पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालेला होता. आणि यावेळेस एल्फिन्स्टन थिएटरचे मालक आहेत, त्यांचं नाव आहे अबूशेठ. तर अबूशेठ यांनी या दोघांना 900 रुपये महिना द्यायचा आणि त्यांचा सांभाळ करायचा असं ठरलं होतं. थोडक्यात काय, आत्ता जशा पद्धतीनं ते IPL वगैरे असतं आणि त्याच्यामध्ये खेळाडूंना घेतात आपल्याकडे आणि नंतर त्यांना खेळायला लावतात आणि त्यांचा रेट ठरलेला असतो, त्या पद्धतीनं त्यावेळेससुद्धा अशा पद्धतीनं IPL झालं. म्हणजे ते तमाशाचं IPL होतं आणि त्याच्यामध्ये 900 रुपये यांना द्यायचे अशा पद्धतीनं, थोडक्यात तो निलावच होता. 900 रुपयात त्यांनी स्वतःचा निलाव केलेला होता. आता विचार करा, त्या काळामधले 900 रुपये म्हणजे आजच्या काळामधले लाखो रुपये झाले. अशा प्रकारे या दोघांना ते 900 रुपये मिळत होते. आता पहिल्या महिन्याला 900 मिळाले, दुसऱ्या महिन्याला 900 मिळाले होते, पण यांचा तमाशा काही सुरू होण्याची चिन्ह दिसत नव्हती. तमाशा बंद पडलेला होता. आता जे पैसे देत होते ते अबूशेठ होते. ते अबूशेठ टेन्शनमध्ये यायला लागले, कारण 900 रुपये काही कमी किंमत नव्हती आणि त्यामुळे त्यांचे पैसे जात होते. त्यांना टेन्शन यायला लागलं होतं. मग आता काय करायचं? यावेळेस कोणी कल्पनाही केली नसेल, पण एक न भूतो न भविष्यती असा एक प्लॅन समोर आला, एक कल्पना समोर आली होती. जर पवळा आणि पठ्ठेबापूराव यांना केवळ बघण्यासाठी तिकीट ठेवलं तर, म्हणजे एक मोठं मैदान आहे, त्या मैदानामध्ये तंबू ठोकलेला आहे, त्या तंबूमध्ये 2 आलिशान खुर्च्या ठेवलेल्या आहेत आणि त्या खुर्च्यांवरती हे दोघं पठ्ठेबापूराव आणि पवळा दोघं बसलेले आहेत. समोर ब्रॅकेट लावलेले आहेत आणि 2 आणे तिकीट ठेवलेलं आहे. बाहेर प्रचंड जाहिरात चाललेली आहे की पठ्ठेबापूराव आणि पवळा यांना पाहण्याची सुवर्ण संधी आणि केवळ 2 आण्यामध्ये पहा, केवळ 2 आण्यामध्ये पहा, अशा पद्धतीनं एक कल्पना समोर आली. आता लोकांना माहीत होतं, ह्या ज्या ठेकेदार वगैरे मंडळी त्यांना माहीत होतं की यांना पाहण्यासाठी, पठ्ठेबापूरावांना आणि पवळाला पाहण्यासाठी लोक वेडी झालेली आहेत, कारण इतक्या दिवस तमाशा बंद आहे. आणि त्यामुळे मग यांनी म्हटले, चला आपण अशा पद्धतीनं एक गेम करूया. त्या पद्धतीने झालं. मैदान ठेवलं, ते मैदानामध्ये तंबूमध्ये हे दोघं बसले आणि यांना पाहण्यासाठी
प्रचंड गर्दी उसळलेली होती की अक्षरशः तिथं धक्काबुक्कीन माऱ्या सुरू झाल्या. माऱ्या वगैरे असं सगळं पोलिसांना बोलवण्यात आलेलं होतं. असा हा सगळा प्रकार चाललेला होता. आणि आता एकतर यांचा तमाशा बंद पडून सुद्धा लोक पाहण्यासाठी मारामारी करतायत यांना आणि पैसे देऊन पाहायला येत आहेत. हे पाहिल्यानंतर अजून लोकांच्या डोक्यामध्ये म्हणजे पोटामध्ये गोळा यायला लागलेला होता की बाबा ह्यांचं एवढं प्रसिद्धी कशी काय मिळते, यांना एवढा पैसा कसा काय मिळतोय. आणि त्याच्यामुळे मग काही लोकांनी, जवळच्याच लोकांनी मग पोलिसांमध्ये, कोर्टामध्ये अशी तक्रार दाखल केली की हे दोघं शांतता भंग करतायत. आणि त्यानंतर मग वकिलांच्या माध्यमातून ती तक्रार दाखल झाल्यानंतर कोर्टामधून नोटीस आली. आणि नोटीस आल्यानंतर मग आता हे प्रकरण कोर्टामध्ये गेलेलं आहे. पवळा आणि पठ्ठे बापूराव यांचं नाव नंतर पेपरामध्ये आलं होतं. पेपरामध्ये ते झळकायला लागलं कारण त्यांच्यावर आरोप झाले होते. मग काही लोक आरोप करणारे होते, काही लोक समर्थन करणारे होते. पेपरवाल्याला काय असतं, आगीमध्ये तेल टाकायचं, भडका झाला की फोटो काढायचा आणि भडका उडाला अशी बातमी द्यायची. तशा पद्धतीने आता यांचं सुरू झालेलं होतं. पण या सगळ्यांमध्ये पठ्ठे बापूराव आणि पवळा यांना अजूनच फुकटची प्रसिद्धी मिळत होती. आणि अजून एक त्यांच्यावरती आरोप ठेवण्यात आला होता, ते म्हणजे पठ्ठे बापूराव हा बाटला आहे आणि त्यामुळे त्याला शिक्षा झाली पाहिजे. म्हणजे तो होता ब्राह्मण धर्माचा आणि त्यानं बाकीच्या व्यक्तींबरोबर ते जवळचे संबंध ठेवलेत, अशा पद्धतीनं त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला होता. म्हणजे एकाच धर्मामध्ये असतानासुद्धा पूर्वीच्या काळच्या लोकांची मानसिकता बघा. आणि त्यांच्यावरती आरोप करण्यात आले की ते बाटले आहेत म्हणून आणि त्यांना शिक्षा करा. आता हा प्रश्न जेव्हा कोर्टामध्ये उपस्थित झाला त्यावेळेस पठ्ठे बापूरावांना विचारलं की तुम्ही बाटले आहात का. त्यावेळेस मग पठ्ठे बापूरावांनी सांगितलं की याचं उत्तर मी माझ्या तमाशातनं देईल, माझ्या कामातून देईल. आणि त्यानंतर म्हटलं की कोर्टालाही विनंती केली त्यांनी की तुम्ही एकदा माझा तमाशा पहा, माझं कला पहा आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवा. आणि त्याच्यानंतर मग त्यांचा तमाशा म्हणजे सुरू करायचा असं ठरलं. आणि तमाशा सुरू होणार. तमाशा आता किती महिन्यानंतर, किती काळानंतर पठ्ठे बापूराव आणि पवळा तमाशामध्ये त्यांचा तमाशा सुरू होतोय हे लोकांना कळतं. आणि लोकांची पुन्हा एकदा तुडुंब गर्दी आणि झुंबड उडालेली होती. आणि ज्यावेळेस तमाशा सुरू झाला त्यावेळेस मग पठ्ठे बापूराव ज्यावेळेस स्टेजवरती आले, पवळा आले, त्यांनी डान्स केला, त्यांची कला सादर केली. आणि यावेळेस पठ्ठे बापूरावांनी दाखवून दिलं की कला ही कला असते, तिला जातीपातीच्या भिंतीमध्ये बांधू नका. पवळा आणि माझी जात जरी वेगळी असली तरी आम्ही जातीवंत कलावंत आहोत आणि आम्हाला कलावंत म्हणूनच पहा. जातीच्या कोण्यातनं पाहू नका, जातीच्या चष्म्यातनं पाहू नका. आणि ज्यावेळेस पठ्ठे बापूरावांनी हे कोर्टाला पटवलं त्यानंतर कोर्टालाही ते पटलं आणि त्यांनी केस डिसमिस केलेली होती. पण ही जी केस होती त्या केसमुळे पठ्ठे बापूराव आणि पवळा यांची प्रसिद्धी हजारो पटीनं वाढलेली होती आणि दोघंही सेलिब्रिटी बनलेले होते. आणि त्याच्यानंतर त्यांचा तमाशा पुन्हा एकदा जोरात चालू झाला आणि तमाशाचा म्हणजे महाराष्ट्राचा त्यांनी दौरा काढलेला होता. आणि त्यांना सगळीकडे आता मागणी होती आणि त्यांना पाहायला लोक अक्षरशः वेडी होती. ते मुंबईमध्ये तर त्यांचं काम चाललेलं होतं, नंतर ते पुण्यामध्ये आले. पुण्यामध्ये इब्राहिम थिएटर होतं, त्यानंतर आर्यभूषण थिएटर होतं, सतरंजीवाला चौक थिएटर होतं. तर या ठिकाणी त्यांनी तमाशाला सुरुवात केली. तमाशा तिथं व्हायला लागले आणि लोक जी आहेत ती अक्षरशः दूरवरून खेडेगावातनं बैलगाड्या करून लोक यायला लागली होती आणि सगळं पुणे यांनी गाजवलेलं होतं. आणि यांची कीर्ती आदरणीय राजश्री शाहू महाराजांपर्यंतसुद्धा पोहोचलेली होती. शाहू महाराजांनी यांना कोल्हापूरमध्ये बोलवलं, भर दरबारामध्ये तमाशा भरवला. मिठ्ठा राणी हा वग बापूरावांनी तिथं सादर केला होता. कोल्हापूरची लावणी म्हटलेली होती. आणि हे सगळं पाहिल्यानंतर राजा अत्यंत खुश झाले, राजर्षी अत्यंत खुश झाले आणि त्यांनी पठ्ठे बापूराव यांना सोन्याची सालकडी त्या शाहिराच्या हातात घातली, सोन्याचे तोडे दिले. म्हणजे सोन्यासारख्या राजानं, सोन्यासारख्या कलाकाराचा सोन्यानं सन्मान केलेला होता. आणि याच राजर्षींनं बापूरावांना अगोदर 200 रुपये दिले होते आणि त्याच 200 रुपयातनं यांचा तमाशा सुरू झालेला होता. आणि नंतर आता तर त्यांना पूर्ण सोन्यानं मढवलेलं होतं. तर अशा प्रकारे पठ्ठे बापूराव यांच्या तमाशाला, पवळाच्या तमाशाला राजमान्यता मिळाली होती, लोकमान्यता मिळाली होती, समाजमान्यता मिळालेली होती. आणि त्यांचं सुवर्णयुग चालू झालेलं होतं. सगळीकडे यश यश यश, पैसा 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 सगळं चाललेलं होतं. पवळा आणि पठ्ठे बापूराव यांचा राजेशाही थाट होता. पण बापूराव जे आहेत ते लहरी होते. म्हणजे त्यांना पैशाची कधीच किंमत नव्हती. आणि कधीकधी 100 रुपयांच्या नोटेची ते सुरळी करायचे, त्याच्यामध्ये गांजा भरायचे आणि तो ओढायचे. 1910 साली सोन्याचा भाव होता 18 ते 19 रुपये तोळा.
विचार करा, 18 ते 19 रुपये तोळा सोनं असायचं त्यावेळेस. ते त्या 100 रुपयाच्या नोटीचं सुरळी करून त्याच्यामध्ये ते गांजा भरायचे आणि त्याच्यानंतर ते ओढायचे. म्हणजे 100 रुपयामध्ये 4 ते 5 तोळे सोनं येत असेल. मग विचार करा, 4 ते 5 लाख रुपये त्यावेळेस झाले असते. तेवढे पैसे ते केवळ गांजा ओढण्यासाठी वापरायचे. आता महाराष्ट्राचे शिल्पकार लोकशाहीर पठ्ठेबापूराव हे जे पुस्तक आहे ते पुस्तक मी वाचलं होतं. त्याच्यामध्ये पान नंबर 53-54मध्ये याबद्दलची माहिती आहे. आणि हे पुस्तक मी तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही ते पुस्तक आवर्जून वाचा. आणि हे पुस्तक मी सुद्धा वाचलं आहे. त्याच्यातनंही काही संदर्भ घेतले, त्याचबरोबर ती मीडियामध्ये आलेली माहिती, त्यानंतर इतर काही मुलाखती, काही कलाकारांच्या मुलाखती वगैरे हे सगळं पाहून आमच्या टीमनं सगळी माहिती जमा केली आणि तो व्हिडिओ तुम्हाला आम्ही तुमच्यासमोर हा सादर करतो आहोत. असो, तर पठ्ठेबापूराव यांचा रोजचा खर्च वाढत चाललेला होता आणि 20 ते 25 रुपये खर्च ते रोज करत होते. आणि 18-19 रुपयाला त्यावेळेस तोळा या हिशोबाने खर्च त्या काळातला त्यांचा रोजचा खर्च हा 70-80 हजार रुपये, लाख रुपये अशा पद्धतीने होता. आता ही बाब पावळाला पटत नव्हती. ती त्यांना सांगत होती की अशा पद्धतीची उधळपट्टी करू नका, पैसा वाचवा, कारण नंतर पैसाच आपल्या उपयोगी येईल. पण बापूराव कोणाचंही ऐकत नव्हते आणि त्याच्यामुळे मग यांच्यामध्ये भांडण होत होतं. आता हे भांडण जे आहे ते इतकं वाढत गेलं होतं की पठ्ठेबापूराव उधळपट्टी करतायत आणि पावळाला ते पटत नाही आहे. त्यांच्यामध्ये वादाला वाद वाढत गेला आणि एक दिवस पावळा कोणालाही न सांगता निघून गेली. आता ती कुठं गेली, काय गेली हे काय पठ्ठेबापूरावांना माहीत नव्हतं. आता ती गेली, तमाशामधले काही लोकसुद्धा सोडून गेले आणि त्यामुळे पठ्ठेबापूराव यांचा तमाशा बंद पडला. तमाशा बंद पडल्यावरती बापूराव सैरभैर झालेले. ज्या तमाशासाठी त्यांनी घरदार सोडलेलं होतं, ज्या पावळावरती त्यांनी जीव ओवाळून टाकलेला होता, तो तमाशा आणि ती पावळा त्यांच्यापासून दूर गेलेली होती. पठ्ठेबापूराव खचून गेलेले होते. पण पावळा नक्की कुठं गेली होती? तर ती तिच्या मूळ गावी हिवरगावला गेलेली होती. आता ही कहाणी एका नव्या वळणावरती आलेली होती. पावळानं पठ्ठेबापूरावांना सोडलं. ती एका पाटलांच्या बरोबर ती नंतर गेली. नंतर तिनं स्वतःचा स्वतंत्र तमाशा सुरू केला होता. पण पुन्हा या दोघांची, पठ्ठेबापूरावांची आणि पावळाची भेट होईल का? पावळावरती चोरीचे आरोप झाले होते आणि ते आरोप पठ्ठेबापूरावांनी केले होते. ते आरोप नक्की काय होते, हे प्रकरण नक्की काय होतं, आता हे जाणून घेणार आहोत आपण आताच्या उद्याच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.